वणी येथे शिंदे शिवसेनेच्या वतीने प्रकल्प बाधितांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रकल्पबाधित आणि स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची मागणी करत सरकारला इशारा दिला. वणी परिसरातील कोळसा खाणींसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधित कुटुंबांसह स्थानिक गावांतील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली. यावेळी प्रकल्पबाधितांना राग का येत नाही, असा सवाल करत त्यांनी तरुणांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले. तसेच बच्चू कडूंवर दबाव आणणारी औलाद महाराष्ट्रात नाही, असे म्हणत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रकल्पबाधितांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली. आता एकतर बच्चू आहे, दुसरीकडे वेकळू आहे. आता मी किती काही खरं सांगितलं तरी ज्यांना आपल्याबद्दल वाईट बोलायचं आहे किंवा सोप्या विदर्भाच्या भाषा झिरप्या पाडायच्या आहे ते पाडल्याशिवाय राहणार नाही. जिजाऊ डगमगल्या नाही. सावित्रीवर सेनाचा वर्षाव केला तरी शिक्षणाचे कस सोडले नाही. अहिल्यादेवी होळकरांनी विधवा झाल्यामुळे राज्य चालवलं आणि ताराराणी तर मी सांगतोय औरंगजेबाला सळोखीत पळो आणि याच मातीत ज्या ताराराणीने गाडला त्या महाराष्ट्रातला बच्चू कडू आहे, त्याचा विचार करणारा बच्चू कडू आहे.